गुड मॉर्निंग. गुरुकुल सैनिक स्कूल स्कॉलरशिप नवोदय अकॅडमीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. AISSE अर्थात ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2025 हे रजिस्ट्रेशनची सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 13 जानेवारी 2025 अशी आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ अपलोड करतोय. देशभरातील साधारण 33 जुन्या सैनिक स्कूलसाठी, ऑथराइज्ड सैनिक स्कूलसाठी ही परीक्षा घेतली जाते. त्यांच्याबरोबर जे नवीन सैनिक स्कूल आहेत त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. तर ही परीक्षा आहे ती OMR बेस्ड अर्थात MCQ टाईप असणार आहे. सर्वांना याची कल्पना आहे. विद्यार्थ्यांनी पालकांनी याची नोंद घ्यायची. OMR शीटवरती अर्थात MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या पद्धतीने ही परीक्षा असणार आहे, ज्याची सगळ्यांना माहिती आहे. साधारण इयत्ता 10 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांच्यासाठी इयत्ता 6वी मध्ये आणि वयवर्ष 13 ते 15 या वयोगटातील मुलांच्यासाठी इयत्ता 9वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. सर्व जिल्हा स्तरावरती म्हणजे सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला परीक्षा केंद्र असणार, म्हणजे विद्यार्थ्यांच्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला परीक्षा केंद्र निवडावं लागेल किंवा निवडता येईल आपल्याला. अजून एक्झामची परफेक्ट डेट डिक्लेअर झालेली नाही. ती डेट अवेलेबल झाल्यानंतर किंवा डिक्लेअर झाल्यानंतर आपण त्याच्याबद्दल सविस्तरपणे तुम्हाला माहिती देऊ. साधारण 1/4/2013 ते 31/3/2015 अशी जन्मतारीख असणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 6वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ते पात्र असतील. त्याचबरोबर 1/4/2010 ते 31/3/2012 ही सगळ्यात महत्त्वाचं आहे जन्मतारीख. तर या जन्मतारीख किंवा ही जन्मतारीख असणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ते या परीक्षेला पात्र असतील. या परीक्षेसाठी सर्वांना साधारण 800 रुपयाची फी असणार आहे, सगळे जनरल आणि इतर कॅटेगरीसाठी. फक्त SC आणि ST कॅटेगरीसाठी फी असणार ती 650 रुपीज. मी पहिल्यांदा सांगितलं की रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख ही 13 जानेवारी 2025, 13/1/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे आणि फी भरण्याची तारीख ही 14 जानेवारी 2025, 14/1/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशी असणार आहे. हे साधारण आपण असं समजूया की 13 जानेवारीच्या अगोदर आपला फॉर्म सबमिट होणं किंवा रजिस्टर होणं गरजेचं आहे. त्यासाठी काय काय आपल्याला काळजी घ्यायची आहे, बघा काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थ्यांचा फोटो आहे जो 10 KB ते 200 KB पासपोर्ट साईजमध्ये असणं गरजेचं आहे. JPG फॉर्मॅटमध्ये असेल तो, आणि त्या फोटोच्या खाली विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव आणि फोटो काढलेली डेट हे दोन्ही मेन्शन असणं, तिथं नोंद असणं गरजेचं आहे. फोटोमध्ये कुठलेही गॉगल्स वगैरे चष्मा वापरायचं नाही. तसंच चेहरा, कान, डोळे इत्यादी अवयव स्पष्टपणे दिसणं फार गरजेचं आहे. आणि जो फोटोचा बॅकग्राऊंड आहे तो पांढरा शुभ्र अर्थात व्हाईट कलरचा असावा. विद्यार्थ्यांनी रनिंग लिपीमध्ये आपल्या एका कागदावरती सही करायची आहे, जी 4 KB ते पुन्हा 30 KB मध्ये असली पाहिजे आणि ती JPG फॉर्मॅटमध्ये असेल ती तुम्ही अपलोड करायचं आहे. त्यानंतर डाव्या हाताचा अंगठा, लेफ्ट हँड थंब, जो 10 KB ते 50 KB JPG फॉर्मॅटमध्ये पुन्हा एखाद्या कागदावरती उमटवून तो अपलोड करायचा आहे. ठीक आहे. तर ही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत, ती ज्या गोष्टी फार गरजेच्या आहेत, ज्या इनिशियल असतील. त्यानंतर आहेत ज्याला आपण डॉक्युमेंट म्हणू शकतो किंवा रिअल डॉक्युमेंट म्हणू शकतो किंवा अकॅडमिक डॉक्युमेंट म्हणू शकतो. तर डोमिसाईल अधिवास प्रमाणपत्र किंवा अधिवास सर्टिफिकेट राहणीमानासाठी, तर तो PDF फॉर्मॅटमध्ये 50 ते 300 KB पर्यंत आपल्याला अपलोड करायचं आहे. जर विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल नसेल तर पालकांचं आत्ता अपलोड करा, पण नंतर तुम्हाला ते डोमिसाईल सर्टिफिकेट विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं कंपल्सरी आपल्याला ते द्यावं लागणार आहे, ते सबमिट करावं लागणार आहे. त्यानंतर आहे बर्थ डेट सर्टिफिकेट, म्हणजे जन्मतारखेचा पुरावा किंवा जन्मतारखेचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला पुन्हा 50 KB ते 300 KB एवढ्या मेमरी स्टोरेजमध्ये अपलोड करावं लागेल. आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत OBC, SC, ST त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, जे 50 ते 300 KB मध्ये परत आपल्याला अपलोड करायचं आहे. ज्यांचे पालक सध्या डिफेन्समध्ये आहेत आता किंवा जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी मी सैनिक असल्याचा पुरावा, त्यांचं जे सर्टिफिकेट आहे सैनिक एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट किंवा डिफेन्स पर्सनचं जे सर्टिफिकेशन आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. या सगळ्यांच्यासाठी साधारण जो मेमरी स्टोरेज डेटा आहे तो 50 KB ते 300 KB पर्यंत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता ही सगळी जनरल माहिती किंवा हे डॉक्युमेंट आपल्या हातात तयार असल्यानंतरच आपण
पुढच्या प्रोसेसला सुरुवात करायची, जेणेकरून कुठलीही अडचण येणार नाही किंवा फॉर्म भरत असताना आपल्याला मध्ये कुठल्याही पद्धतीचा अडथळा किंवा त्रास होणार नाही. तर हे सगळे डॉक्युमेंट घेऊन मगच आपण एखाद्या माहिती असणाऱ्या व्यक्तीकडे किंवा तुम्ही स्वतः मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरू शकता. फक्त माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून फॉर्म भरून घ्या, जेणेकरून काही चुका होणार नाही याची आपल्याला काळजी घेता येईल. आता स्टेप काय आहेत बघा. पहिल्यांदा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि मेल आय डी अर्थात ईमेल आय डी घेऊन आपण लॉग इन करायचं आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे, तो चालू पाहिजे आणि तो रजिस्टर्ड असेल आणि ईमेल आय डी आपल्याला आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी ही महत्त्वाची आहेत, कारण जे काही नोटिफिकेशन्स येणार आहेत, माहिती येणार आहेत, ते तुम्हाला ईमेलवरती किंवा तुमच्या या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती येणार आहेत. तर हे रजिस्ट्रेशन तुम्ही मोबाईल आणि ईमेल आय डी वापरून करत असताना तुमचा एक आय डी जनरेट होईल. आय डी जनरेट झाल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड बनवावा लागेल. साधारण कमीत कमी 8 कॅरेक्टर्स असतील, ज्याच्यामध्ये सुरुवातीचं लेटर हे कॅपिटल असू शकतं. सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह आणि अक्षर आणि अंक वापरून तुम्ही एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा. हा आय डी आणि पासवर्ड तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या लिंकवरती जाण्यासाठी किंवा लॉग इन करण्यासाठी तो उपयुक्त होणार. स्टुडंट्स लॉग इनमध्ये ज्यावेळी तुम्ही एंटर करणार आहे, मग ते रजिस्ट्रेशनसाठी असेल किंवा ॲडमिट कार्डसाठी असेल किंवा रिझल्टसाठी, त्यावेळी आपल्याला हा आय डी आणि पासवर्ड आवश्यक असणार आहे. तो तुम्ही नोंद करून ठेवणं, लिहून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरची लास्ट स्टेप आहे ती पे बाय पेमेंट आपण करायचं आहे फीचं. ते तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI आय डी वापरून करू शकता. म्हणजे साधारण जेवढ्या पेमेंटचे मोड आहेत की पद्धत आहे, त्या सगळ्यापैकी किंवा त्यापैकी कोणतीही पद्धत वापरून तुम्ही तुमचं पेमेंट किंवा तुमचे फीस जमा करू शकता. तर आता सगळ्यात शेवटी फॉर्म भरल्यानंतर काय काळजी घ्यायची आपल्याला, तर फॉर्म भरल्यानंतर आपण त्याची एक प्रिंटआउट काढायची आहे, जी तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी आवश्यक असणार आहे, गरजेचे आहे. तर ती प्रिंटआउट काढून ठेवा. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या असतील. तर हे जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर साधारण जी वेबसाईटची लिंक आहे ती दिलेली आहे आपल्याला, म्हणजे पाठीमाग ब्लॅकबोर्डवरती https://AISSEE2025NTA online.in/ अशी ती वेबसाईट आहे, लिंक आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशनला सुरुवात करू शकता. मी पुन्हा सांगतोय पालकांना आणि विद्यार्थ्यांना, संपूर्ण डॉक्युमेंट आणि पूर्ण माहिती घेऊन त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन सगळ्या दिलेल्या आहेत, ते इन्स्ट्रक्शन वाचून मगच फॉर्म भरायला सुरुवात करा, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही, टाळता येईल. ठीक आहे. आणि फॉर्म भरल्यानंतर फीचा ऑप्शन आहे, तो सेपरेट आहे, तोही आपण ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या. आणि आपला फॉर्म पूर्णपणे भरून झालेला आहे आणि पेमेंट ऑप्शन क्लिअर झालेलं आहे, पेमेंट आपलं सक्सेसफुली रिसिव्ह झालेलं आहे, त्यांना हे चेक करा वेबसाईटवरती आणि मगच आपण त्याच्यातून बाहेर पडा. आणि या संदर्भात काही तुम्हाला माहिती हवी असल्यास तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मला मेसेज करा किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही मला मेसेज करू शकताय किंवा तुम्ही मला कॉल करू शकताय 8830890656. ठीक आहे. या व्हिडिओच्या लिंकमध्ये पण मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण आल्यास, काही शंका असल्यास मला व्हॉट्सअपवरती किंवा नॉर्मली कॉल करून तुम्ही तुमची शंका विचारू शकता. थँक्यू. धन्यवाद.